नमस्कार मित्रांनो, आज आहे चॅप्टर 10 दॅट इज पॅटर्न्स इन जावा. आजपासून आपण बघणार आहोत पॅटर्न्स कसे प्रिंट करतात आणि आजपासून आपली रिअल कोडिंग सुरू होणार. रिअल कोडिंग तर नाही म्हणतायत, बट लॉजिकल बिल्डिंग आता सुरू होणार आपली. सो चला बघूयात कोणते कोणते पॅटर्न्स आपण घेणार आहोत. आपण आज बघणार आहोत हे 6 पॅटर्न्स. चला याला एक एक करून प्रिंट करूयात. सो फर्स्ट पॅटर्न आहे स्क्वेअर पॅटर्न, ज्यात आपल्याला स्टार्स प्रिंट करायचे आहेत. सो हे कसं करणार? तुम्ही म्हणणार सर आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट करू आणि त्यात आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये 5 स्टार आधी प्रिंट करूयात आणि मग हीच लाईन 5 वेळा कॉपी करूयात. याने सुद्धा आपला हा पॅटर्न प्रिंट होऊन जाणार. बट आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, एक एक स्टार प्रिंट करायचं आहे युझिंग फॉर लूप. सो ते कसं करणार चला बघूयात. आपल्याला करायचं आहे 5 स्टार प्रिंट पॅटर्न. 1 2 3 4 5. सो सर्वात आधी आपण बघूयात ही लाईन कशी प्रिंट करायची. एका लाईन मध्ये एक एक स्टार प्रिंट कसा करायचा युझिंग फॉर लूप. सो आपण फॉर लूप चालवणार. इंट आय इक्वल्स टू 1 पासून कुठपर्यंत आपण n पर्यंत चालू आहे. इंट n घेऊयात 5, कारण आपल्याला 5 रोज आणि 5 कॉलम्स प्रिंट करायचे आहेत, म्हणून आपण इंट n ठेवलाय 5. आणि आपला फॉर लूप चालणार आय लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत आणि तो जाणार आय प्लस प्लस. आणि याच्या आत आपण लिहिणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. काय करायचं आपल्याला? प्रिंट स्टार. सो या स्टेटमेंटनी काय होणार? सो फर्स्टली आय इक्वल्स टू 1 वर काय होणार? आपला फॉर लूप एकदा फिरणार आणि प्रिंट करणार स्टार. झाला. आता परत आय इक्वल्स टू 2 वर काय करणार? तो परत एक स्टार प्रिंट करणार. पण इथे प्रिंट आहे म्हणून स्टार इथे प्रिंट होणार. परत आय इक्वल्स टू 3 वर जाणार आणि आपला एक स्टार प्रिंट होणार. त्याच आय इक्वल्स टू 4 वर जाणार, परत एक स्टार प्रिंट करणार आणि आय इक्वल्स टू 5 वर जाणार आणि एक स्टार प्रिंट करणार. आणि आय इक्वल्स टू 6 वर आपली कंडिशन होणार फॉल्स आणि तो फॉर लूपच्या बाहेर पडणार. सो आपल्याला माहिती आहे एक एक करून ही लाईन मध्ये कसे काय स्टार प्रिंट करायचे. सो आपण हे तर शिकलोय, बट याच्यानंतर आपल्याला परत खालती जायचं आहे. सो त्यासाठी आपण एक स्टेटमेंट वापरतो, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. समजत आहे? सो याच्याने काय होणार, आपण नेक्स्ट लाईनवर पोहोचणार आणि परत काय करायचं आपल्याला, हा फॉर लूप परत लिहायचा आहे. बट आपण असं नाही करणार आहोत, आपण 2 फॉर लूप वापरणार, नेस्टेड फॉर लूप. सो आपल्याला हे तर माहित झालंय की आपण एक लाईन मध्ये एक एक करून स्टार कसे प्रिंट करायचे. बट आता प्रश्न येतो नेक्स्ट लाईन साठी. नेक्स्ट लाईन मध्ये आपल्याला आता स्टार प्रिंट्स करायचे आहेत. सो इथे आपण हे 5 स्टार परत 5 स्टार काढूयात. सो आता आपण नेस्टेड लूपचा यूज करून आपण हा पॅटर्न प्रिंट करणार आहोत. सो आपल्याला काय बघायचं, सर्वात आधी पॅटर्नला ऑब्झर्व करायचं. काय दिलाय? आपला आपला स्टार पॅटर्न सुरू होत आहे 1 पासून आणि आपल्याला रोज किती प्रिंट करायचे आहेत? 5. आणि आपल्याला कॉलम्स किती प्रिंट करायचे आहेत? 1 2 3 4 5. सो इथे पण आपल्याला 5 प्रिंट करायचे आहेत. सो आपण रोज प्रिंट करायसाठी आय व्हेरिएबल वरून वापरूयात आणि कॉलम प्रिंट करायसाठी जे. सो आपला आय कुठून चालणार? 1 पासून 5 पर्यंत. आणि जे कुठं, आणि जे कसा चालणार? 1 पासून तो पण चालणार 5 पर्यंत. सो आपण सर्वात आधी आउटर फॉर लूप लिहूयात, कारण आपल्याला रोज बघायचे आहेत सर्वात आधी. सो फॉर इंट आय इक्वल्स टू, आपला फॉर लूप चालणार आय इक्वल्स टू 1 पासून आय लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत आणि आपल्याला करायचं आहे आय प्लस प्लस. सो यानी काय होणार? या आउटर फॉर लूपनी रोज प्रिंट होणार. रोज म्हणजे 1 2 3 4 5. सो आपल्याला हे तर माहित झालं, आपल्याला 5 रोज प्रिंट करायचे. आता त्याच्या आत गेल्यानंतर आपल्याला कॉलम्स प्रिंट करायचे आहेत. सो त्यासाठी आपण एक दुसरा व्हेरिएबल घेऊया, इंट जे इक्वल्स टू 1 आणि तो जाणार जे लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत आणि जे प्लस प्लस. आणि याच्या आत आपण लिहिणार आपला
प्रिंटिंग वाला स्टेटमेंट system system डॉट आउट डॉट प्रिंट स्टार. सो हा आपण आधी कोड बघितलाय ज्याने आपली एक लाईन मध्ये 5 स्टार प्रिंट होत होते. 1 2 3 4 आणि 5. सो हा 5 टाइम्स तर फिरणार. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट लाईन वर जावं लागेल. सो त्यासाठी स्टेटमेंट लिहायचं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल. त्याने तो नेक्स्ट लाईन वर जाणार आणि फॉर लूप परत फिरणार. सो इथे काय होत आहे, आपण i इक्वल्स टू 1 वर, सो फॉर i इक्वल्स टू 1 वर गेलं तर त्याच्या आत फॉर j इक्वल्स टू 1. सो j इक्वल्स टू 1 हा किती 1 to 5 पर्यंत फिरणार. सो जेव्हा j इक्वल्स टू 1 होणार तेव्हा आपला प्रिंट होणार 1 स्टार. सो j इक्वल्स टू 2 होणार, सो परत आपला प्रिंट होणार सेकंड स्टार. j इक्वल्स टू 3 होणार तेव्हा आपला होणार थर्ड स्टार प्रिंट, फोर्थ आणि 5. इथे कंडिशन झाली फॉल्स. आपण गेलोय नेक्स्ट लाईन वर, आलोय आपण नेक्स्ट लाईन वर. आता i इक्वल्स टू झालाय आपला 2 कारण आपण इन्क्रीमेंट केलाय. परत जे हा 5 वेळा फिरणार, सो इथे प्रिंट होणार 5 स्टार. परत 6 साठी कंडिशन फॉल्स होणार आणि आपण जाणार नेक्स्ट लाईन वर. आलोय आपण नेक्स्ट लाईन वर आणि आपला i होणार प्लस प्लस जो होणार 3. परत 5 स्टार प्रिंट होणार. सिमिलरली i इक्वल्स टू 4, नेक्स्ट लाईन वर गेलोय आपण. परत नेक्स्ट लाईन वर जाणार i इक्वल्स टू 5, j इक्वल्स टू 1 वर 1 स्टार प्रिंट, j इक्वल्स टू 2 वर 1 स्टार प्रिंट, j इक्वल्स टू 3 वर 1 स्टार प्रिंट, j इक्वल्स टू 4 वर 1 स्टार प्रिंट, j इक्वल्स टू 5 वर 1 स्टार प्रिंट. सो असा होणार आपला स्क्वेअर स्टार पॅटर्न प्रिंट. बेसिकली इथे काय काय नंबर्स आहेत मी सांगून टाकतो i आणि j चे. सो i आपला होता सर्वात आधी 1, j होता सर्वात आधी i च्या व्हॅल्यूज लिहून टाकतो. i 1 2 3 आणि आता लिहितो मी j च्या व्हॅल्यूज. सो j इक्वल्स टू इथे होता हा 1 वर 1 स्टार प्रिंट झाला होता, j इक्वल्स टू 2 वर हा 1 स्टार प्रिंट झाला होता, j इक्वल्स टू 3 4 आणि 5. परत 1 2. सो इथे ही ब्ल्यू मध्ये आपण जे लिहिले आहेत ते आहे j च्या व्हॅल्यू, वाईल आपण जेव्हा आपला फॉर लूप चालतोय. आणि हा येल्लो वाला पेनने आपण लिहिला आहे i च्या व्हॅल्यूज. सो जेव्हा i ची व्हॅल्यू 1 असेल आणि j ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा हा वाला स्टार प्रिंट झालाय. i इक्वल्स टू 1 आणि 2, j इक्वल्स टू 2 असेल तर हा वाला स्टार प्रिंट झालाय. सो हे समजणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे जर तुम्ही पॅटर्न्स प्रिंट करत आहात. समजत आहे की नाही हे समजणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सो आयने आपल्याला अंदाजा येतो किती रोज आपल्याला प्रिंट करायचे आहेत आणि सर्वात आधी आपण तेच बघणार आहोत आणि नंतर त्याच्या आत जे चेंजेस होणार आहेत ते आपण करणार जे मध्ये. गॉट इट. चला याला कोड मध्ये लिहूया. आपण इंट घेतला होता इंट n इक्वल्स टू 5. त्यानंतर आपण फॉर लूप चालवला होता आउटर फॉर लूप जो होता रोज साठी. इंट i इक्वल्स टू 1 पासून i लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत आणि आपण केला होता i इन्क्रीमेंट. ओके गॉट इट. हा आपण कशासाठी लिहिला होता, रोज साठी. त्यानंतर नेस्टेड फॉर लूप आपण आतला फॉर लूप चालवला होता इंट j इक्वल्स टू 1 पासून j लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत आणि j प्लस प्लस. आणि त्याच्या आत आपण लिहिलं होतं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. प्रिंट काय करायचं आहे आपल्याला, स्टार प्रिंट करायचा आहे. सो स्टार. आणि लास्टला आपण गेलो होतो नेक्स्ट लाईनवर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन म्हणजेच नेक्स्ट लाईन. हा तर झालाय आपला कोड. पण इथे आपण 5 नाही देणार कारण आपण वरती 5 व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. सो 5 म्हणजे n. सो इथे देणार आपण n.
आणि याला करूयात सेव्ह, कंट्रोल प्लस एस किंवा कमांड प्लस एस, आणि याला चला करूयात रन. आपल्या टर्मिनलमध्ये काय करावं लागते आपल्याला? सर्वात आधी आपला जावा कोड कंपाईल. जावा कंपाईल, फाईलचं नाव आहे मेन डॉट जावा. त्यानंतर आपण करणार रन जावा आणि आपल्या क्लास नेमचं नाव म्हणजेच मेन. सो इथे आपला हा पॅटर्न प्रिंट झालाय. गॉट इट? तुम्ही तुमचा फर्स्ट पॅटर्न आता प्रिंट केलाय. होप यू गॉट इट. सो परत एकदा याला शॉर्टमध्ये आपण लिहून टाकूया. काय केलं होतं आपण? एक इंट एन नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला होता, जिथे आपण व्हॅल्यू टाकले होते 5, कारण आपल्याला 5 रोज आणि 5 इथे अजून एक यायला पाहिजे. सो त्यात आपण आउटर फॉर लूप चालवला होता, जो करणार होता प्रिंट आपले रोज. रोज म्हणजे 1 2 3 4 5. तो कुठून चालला होता आपला? इंट i इक्वल्स टू 1 पासून तो चालला होता i इज देन इक्वल्स टू 5. सो इथे आपण रेंज ठेवली 1 to 5 आणि आपण केला होता इन्क्रीमेंट प्लस प्लस, आणि त्यात आपण परत एक फॉर लूप चालवला होता इंट j इक्वल्स टू 1 पासून j लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत, आणि j प्लस प्लस, ज्यात आपण प्रिंट केलं होतं स्टार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट स्टार. आणि आपण त्याच्या बाहेर नेक्स्ट लाईनवर गेलो होतो, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट नेक्स्ट लाईन ln म्हणजे नेक्स्ट लाईन, आणि इथे झाला होता आपला फॉर लूप क्लोज. सो हा होता आपला फर्स्ट स्क्वेअर पॅटर्न युजिंग स्टार्स. सेकंड आपल्याला प्रिंट करायचा आहे राईट ट्रायंगल स्टार पॅटर्न. सो सर्वात आधी आपल्याला काय करायचं? ऑब्झर्व करायचं आहे. आपल्याला बघायचं इथे किती रोज आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे आपला आउटर फॉर लूप कुठून कुठपर्यंत फिरणार आहेत? 1 पासून ते 5 पर्यंत. आणि इथे आपल्याला आता काय बघायला मिळत आहे? जे ची व्हॅल्यू फर्स्ट याच्यामध्ये काय एकदाच फिरलाय, दुसऱ्या याच्यामध्ये जे किती वेळा फिरलाय? 2दा फिरलाय. तिसऱ्या वेळेस जे मध्ये कॉलम मध्ये किती पाहिजे? जे 3rd टाइम फिरलाय, जे 4 टाइम फिरलाय, जे 5 टाइम फिरलाय. सो इथे काय होतं? आपला जे चेंज होत आहे. सो इथे जे आपला चेंज होत आहे, सो आपल्याला फॉर लूप अकॉर्डिंगली लिहावं लागणार आहे. हा तुम्हाला हलकासा ट्रिकी वाटणार आहे, बट हा खूप सोपा आहे. सो चला याला बघूयात काय करायचं आहे. आपण सर्वात आधी काय करणार आहोत? स्टार प्रिंट करायचं आहे आपल्याला. 5 स्टार प्रिंट करायचं आहे. 1 2 3. सर्वात आधी आपण घेऊयात एंड n इक्वल्स टू 5, आणि आपला आउटर फॉर लूप चालणार आहे एंड i इक्वल्स टू 1 पासून i लेस दॅन इक्वल्स टू n पर्यंत, आणि इथे होणार i प्लस प्लस. कारण आपल्याला 5 रोज प्रिंट करायचे आहेत. सो एवढं तर आपण शुअर आहोत की आपला आउटर फॉर लूप चालणार आहे 1 to n दॅट इज 5 पर्यंत. त्यानंतर आतमध्ये आपल्याला जे मध्ये काय प्रिंट करायचं आहे चला बघूयात. जे इथे काही कंडिशन असेल आणि आपला जे होणार, जर की इथे बघू शकतोय आपण सर्वात आधी जे होता 1, इथे जे मध्ये 2 स्टार प्रिंट करायचे आहे, जे मध्ये 3 स्टार प्रिंट करायचे आहे, जे मध्ये 4 स्टार प्रिंट करायचे, आणि जे मध्ये 5 स्टार प्रिंट करायचे. सो आपला जे तर 1 पासून 2, 2 पासून 3, 3 पासून 4, 4 पासून 5 इन्क्रीज होत आहे. सो आपल्याला जे प्लस प्लस करायचं आहे. आणि जे आपला स्टार्ट कुठून होतोय? सो 1 पासून तर स्टार्ट होतोय, म्हणजे 1 पासून आपल्याला सुरू करायचं. सो जे ला द्या व्हॅल्यू 1. बट आपल्याला इथे ही कंडिशन काय पाहिजे? सो सर्वात आधी जे होता 1, जर i इक्वल्स टू 1 आहे तर जे इक्वल्स टू व्हायला पाहिजे 1. i इक्वल्स टू 2 आहे तर जे व्हायला पाहिजे 2. म्हणजे 2 स्टार प्रिंट करायचा आहे. i इक्वल्स टू 3 वरती आपल्याला 3 स्टार प्रिंट करायचे, म्हणजे जे गेला पाहिजे आपला 3 पर्यंत. i इक्वल्स टू 4 आहे, म्हणजेच आपला i सुद्धा गेला पाहिजे 4 पर्यंत. इथे आपण 5 पर्यंत नाही चाललोय, तिथे आपण लिमिट केलंय जेला 1 2 3 4, आणि लास्टला i इक्वल्स टू 5 वर आपल्याला प्रिंट करायचे आहेत
5 स्टार, तो आपला जे गेला पाहिजे 5 पर्यंत. सो प्रत्येक लाईनीमध्ये जे गेला पाहिजे 1 पासून ते 1 पर्यंत. सेकंड लाईनमध्ये जे गेला पाहिजे 1 पासून 2 पर्यंत. थर्ड मध्ये जे गेला पाहिजे 1 पासून 3 पर्यंत. फोर्थ रो मध्ये गेला पाहिजे जे 4 पर्यंत आणि लास्टला 5 जे गेला पाहिजे 5 पर्यंत. सो इथे आपण काय बघू शकतोय, इथे आय ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू सेम आहे. सो आपण काय करू शकतो, जे मस्ट बी लेस दॅन इक्वल्स टू आय. जर ही कंडिशन टाकली तर बघा, जे लेस दॅन इक्वल्स टू आय. आणि इथे आपण करूयात प्रिंट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. काय करायचं आपल्याला, स्टार प्रिंट करायचं आहे. इथे स्टार प्रिंट केला आणि आपल्याला इथून जायचं आहे नेक्स्ट लाईनवर. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट करायचं आहे ln नेक्स्ट लाईनवर. सो ln आणि इथून येणार आपला फॉर लूप बाहेर. सो इथे आपण काय केलंय, चला एक एक करून बघूया. सो फॉर आय इक्वल्स टू 1. आता आपला आय आहे 1. सो आय गेला 1 पर्यंत आणि जे होता आपला 1. सो जे स्टार्ट झालाय 1 पासून आणि तो जाणार आय पर्यंत. सो आपण आय घेतलाय 1. सो जे 1. सो एकदा फॉर लूप फिरणार आणि तो प्रिंट करणार स्टार. झाला. आता तो नेक्स्ट लाईनवर गेलाय कारण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट केला. परत आता इथे आलो. आता आपला आय झालाय 2. आय इक्वल्स टू 2 वर आपण परत आत गेलो. सो जे कुठून जाणार आहे 1 पासून. आय काय होता आपला 2. सो त्याला 1 आणि 2 पर्यंत जायचं आहे. सो 1 साठी एकदा फिरणार आणि 2 साठी एकदा फिरणार. झालंय. 3 मध्ये कंडिशन फॉल्स झाली, तो बाहेर निघाला आणि आता आपण आलोय नेक्स्ट लाईनवर. परत आता आय इक्वल्स टू होणार 3. सो जे आपला 1 पासून सुरू होत आहे, 1 पासून तो कुठपर्यंत जाणार 3 पर्यंत. सो 1 2 3. सो 3दा फिरणार. सो 1 2 3. परत आता 4 साठी कंडिशन फॉल्स झाली आहे. सो तो जाणार नेक्स्ट लाईनवर. सो इथे आपण आलोय नेक्स्ट लाईनवर. तर परत आपला आय होणार 4 झालाय, आतमध्ये गेलाय. सो आपल्याला आता जे कुठून स्टार्ट करायचं 1 पासून तो जाणार 4 पर्यंत. सो 1 2 3 4 वेळा फिरणार आणि आपल्याला स्टार प्रिंट करायचं आहे. सो 4 स्टार प्रिंट झाले. आय इक्वल्स टू 5 वर हे कंडिशन फॉल्स होणार, तो येणार नेक्स्ट लाईनवर. सो जाणार तो नेक्स्ट लाईनवर. परत आता आय इक्वल्स टू होणार 5 झालाय. सो आपल्याला 5 झालाय. आता आत आलाय तो. आता जे इक्वल्स टू 1 पासून तो जाणार 5 पर्यंत. 5 पर्यंत म्हणजेच 5 स्टार प्रिंट करणार. 1 2 3 4 5. आणि असा होणार आपला राईट ट्रायंगल पॅटर्न प्रिंट. समजत आहे? सो चला आता याचा कोड लिहूयात. हा तर झाला होता आपला स्क्वेअर पॅटर्न. आता लिहिणार आहोत आपण. काय लिहिलं होतं इथे, फक्त जे जाणार होता आय पर्यंत एवढा चेंज केलाय. सो फक्त एवढाच चेंज आहे. आपण पुरवणार आहोत त्याची रेंज पुरवणार आहोत आय पर्यंत. चला याला सेव्ह करून याला रन करून बघूयात. सो लेट्स चेक दिस आउट. करतो clear क्लिअर जावा सी मेन डॉट जावा. आपण केला कंपाईल. आता जावा मेन. आपला राईट अँगल ट्रायंगल सुद्धा आता प्रिंट झाला आहे. सो बेसिकली इथे आय आणि जेच्या व्हॅल्यूज काय आहेत, चला लिहूयात. आय लिहायचा आहे 1 2 3 4 5 आणि जेच्या व्हॅल्यूज काय आहेत आपल्या, सो असा होणार आपला राईट ट्रायंगल स्टार पॅटर्न प्रिंट. नेक्स्ट आहे इन्व्हर्टेड राईट ट्रायंगल स्टार पॅटर्न. सो यात काय करायचं आहे, काही नाही करायचं आहे. आपण हा स्टार पॅटर्न प्रिंट केलाय. फक्त इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आउटर फॉर लूप चालवायचा आहे n पासून ते 1 पर्यंत. आपण इथून 1 पासून प्रिंट करतो म्हणून सर्वात आधी प्रिंट होत होता 1 आणि सिमिलरली. चला याला पण बघूयात तसंच. सो इथे काय करायचं आपल्याला, आपण आउटर फॉर लूप चालवणार. कशासाठी, रोजसाठी. रोजसाठी किती रोज प्रिंट करायचे, 1 2 3 4 5. सो आपल्याकडे माहिती आहे 5 रेंज तर माहिती आहे, 5 प्रिंट करायचे, 5 रोज प्रिंट करायचे. सो आय चालणार
1 to 5 किंवा 5 to 1. ओके. सो इथे काय करणार आपण, आपण आता चालूयात 5 पासून 1 पर्यंत आणि आय ला करूयात मायनस मायनस आणि आतला फॉर लूप चालूयात जे इक्वल्स टू एक तर प्रिंट करायचंच आहे आणि तो चालणार आहे 1 2 3 4 आणि 5. सो 5 पर्यंत सर्वात आधी जे इक्वल्स टू 5. सो आय इक्वल्स टू 5 असेल तेव्हा तो जाणार जे इक्वल्स टू 5 पर्यंत. आय इक्वल्स टू 4 असेल तेव्हा आय जे इक्वल्स टू 4 पर्यंत. आय इक्वल्स टू 3 असेल तर तो जाणार जे इक्वल्स टू 3, कारण आय इक्वल्स टू 5 असेल तर आपल्याला जे चालवायचा आहे 5 वेळेस. आय इक्वल्स टू 4 आहे म्हणजेच आपल्याला जे सुद्धा चालवायचा आहे 4 वेळेस, कारण तो स्टार प्रिंट करणार 4 टाइम. आय इक्वल्स टू 3 आहे म्हणजे जे चालणार 3 टाइम. आणि आय इक्वल्स टू 2 असेल तर जे सुद्धा चालणार 2 पर्यंत. आणि आय इक्वल्स टू 1 वर जे चालणार 1 वेळेस. म्हणजे आपल्याला जे कुठपर्यंत चालवायचं आहे 1 पासून जे मस्ट बी लेस दॅन इक्वल्स टू आय आणि आतमधली कंडिशन ॲज इट इज असणार. ओके, हा होणार कॉलमसाठी. इथे आपण प्रिंट करणार आहोत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट करणार आपण स्टार आणि नंतर जाऊयात नेक्स्ट लाईनवर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. चला आता याचा कोड लिहून बघूयात. हा झाला आपला राईट ट्रायंगल पॅटर्न. याला करायचं आपल्याला इन्व्हर्टेड. आपण काय केलाय, आय इनिशियलाइज केलाय n पासून, तो जाणार ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 पर्यंत आणि आपण आय केला आहे मायनस मायनस. रेस्ट कोड सेम असणार आहे. चला याला आधी सेव्ह करूयात, Ctrl+S किंवा कमांड S. आणि इथे आपण याला सर्वात आधी कंपाईल करूया. जावा कंपाईल. आपल्या फाईलचं नाव डॉट जावा आणि मग आपण करूयात जावा इंटरप्रिटरला कॉल आणि त्याला म्हणूयात भाई मला माझी मेन फाईल दाखव. आणि आपला इन्व्हर्टेड राईट ट्रायंगल पॅटर्न सुद्धा प्रिंट झालाय. चला इथे आय आणि जे च्या व्हॅल्यूज डिस्कस करूयात. सो फर्स्टली आपला आय चालणार आहे 5 पासून. सो 5 पासून म्हणजे 5 5 5 5 आणि 5 आणि जे आपला चालणार आहे आय इक्वल्स टू 5 वर 5 वेळेस. सो जे आपण व्हॅल्यूज लिहून टाकूयात आपण. आता आपण लिहूयात जे च्या व्हॅल्यूज. सो जे जेव्हा आय इक्वल्स टू 4 असेल तर तो चालणार 4 वेळेस 1 2 3 4. परत आय इक्वल्स टू 3 वर 3दा चालणार. आय इक्वल्स टू 2 वर 2दा चालणार. इथे 1 आणि इथे 2 आणि इथे येणार 1. असे असणार आपल्या आय आणि जे च्या व्हॅल्यूज. सो आय आधी लिहिलाय आणि जे नंतर. आय होप यू गॉट इट. नेक्स्ट आपण बघणार आहोत हॉलो स्क्वेअर पॅटर्न. खूप इझी आहे. इथे फक्त आपल्याला इफ एल्सच्या कंडिशन लावून आपल्याला डिसाईड करायचं आहे की कुठे आपल्याला स्क्वेअर पॅटर्न प्रिंट करायचा आहे आणि कुठे आपल्याला स्पेसेस प्रिंट करायचे आहे. सो तुम्हाला माहिती आहे आपण स्क्वेअर साठी आपण फॉर लूप लिहिला होता, आउटर फॉर लूप. आय इक्वल्स टू 1 पासून तो चालवला होता आय इक्वल्स टू n पर्यंत आणि आय प्लस प्लस हा होता रोज साठी. आणि आतला फॉर लूप आपण चालवला होता जे इक्वल्स टू 1 पासून जे लेस दॅन इक्वल्स टू n आणि जे प्लस प्लस. आणि आपण प्रिंट केलं त्याच्या आत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. आपण प्रिंट केला होता स्टार आणि त्याच्यानंतर आपण गेलो तो नेक्स्ट लाईनवर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट ln. सो याच्याने काय झालं होतं, आपला 5x5 चा स्क्वेअर पॅटर्न प्रिंट झाला होता. गॉट इट. चला आता इथे बघूयात काय ट्विस्ट आहे. इथे आपल्याला आय आणि जे च्या व्हॅल्यूज वरती फोकस करायचा आहे. सो चला आपण जाऊयात आपल्या स्क्वेअर पॅटर्न मध्ये. इथे आपण लिहिले होते आय आणि जे च्या व्हॅल्यूज. सो इथे तुम्हाला एक गोष्ट नोटीस करायची आहे. जिथे जिथे मी सर्कल काढतोय तिथे तिथे आपल्याला आपले स्टार पॅटर्न प्रिंट करायचे आहेत आणि रेस्ट जागेवर आपल्याला प्रिंट करायचे आहेत स्पेसेस, म्हणजे काहीच नाही म्हणजे स्पेसेस. सो इथे या व्हॅल्यूज वरती आपल्याला
स्टार स्टार प्रिंट करायचा आहे. सो इथे बघा तुमच्या आयच्या आणि जेच्या व्हॅल्यूज काय आहेत. सो आय वेट अ सेकंड, आपण तिकडेच काढूया. सो आपल्याला प्रिंट कुठे कुठे करायचं आहे? इथे प्रिंट करायचं आहे, इथे प्रिंट करायचं आहे, इथे प्रिंट करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला स्टार प्रिंट करायचा आहे. रेस्ट जागेवरती आपल्याला इथे स्पेसेस द्यायचे आहेत. समजत आहे? सो इथे आपण इफ कंडिशन काय लावायची, आता लक्ष द्या. इथे काय करायचं आपल्याला, इफ आय इक्वल्स टू जर 1 असेल तर आपल्याला प्रिंट करायचा आहे स्टार. सो इफ आय इक्वल्स टू 1 असेल तर आपल्याला स्टार प्रिंट करायचं. सो इथे आय इक्वल्स टू 1 वर आपले स्टार होऊन जाणार प्रिंट. समजलंय? और इफ आय इक्वल्स टू 5, सो 5 आय इक्वल्स टू 5 असेल तर स्टार प्रिंट करायचा आहे. 1 2 3 4 5. आता हे तर आपण प्रिंट करून टाकलंय आय इक्वल्स टू 1 आणि आय इक्वल्स टू 5 साठी. बट आता विषय येतो, ह्या व्हॅल्यूज कशा प्रिंट करायच्या? इथे कॉन्स्टंट काय दिसतंय तुम्हाला? बरोबर बघा, इथे जे ची व्हॅल्यू आहे 1 आणि इथे आहे 5. सो इथे आपण काय लिहिणार? ऑर जे इक्वल्स टू 1 ऑर जे इक्वल्स टू 5. तर आपल्याला काय करायचं आहे? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट काय करणार आपण? प्रिंट स्टार. एल्स काय प्रिंट करायचं आपल्याला? सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट करायचं आपल्याला स्पेस, म्हणजे काही नाही. आणि लास्टला आपण लिहिणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. एवढं समजलंय का? आपण काय करणार आहोत? सो इफ आय इक्वल्स टू 1 असेल तर तू कर भाऊ स्टार प्रिंट, किंवा आय इक्वल्स टू 5 असेल तर तू कर भाऊ स्टार प्रिंट. और जे इक्वल्स टू 1 असेल तर भाऊ तू कर स्टार प्रिंट. और जे इक्वल्स टू 5 असेल तर भाऊ स्टार प्रिंट कर. और एल्स स्पेसेस प्रिंट कर. गॉट इट? चला याचा कोड लिहूया. जावा कंपाईल कर आपली मेन डॉट जावा फाईलला. ते झाले बाईट कोडमध्ये कन्वर्ट. आता आपण करणार आहोत इंटरप्रिटरचा यूज करून आपला कोड रन. सो आपला आता स्क्वेअर पॅटर्न प्रिंट झालाय. बट यात काय करायचं आपल्याला? इफ कंडिशन्स टाकायचे आहेत. कशात? या फॉर लूप मध्ये आत. आपण काय लिहिलं होतं? इफ आय इक्वल्स टू 1 और आय इक्वल्स टू 5 जर असेल, और जे इक्वल्स टू 1 और जे इक्वल्स टू 5 तर कर तू प्रिंट भाऊ स्टार. एल्स प्रिंट कर तू स्पेस. गॉट इट? इतकं समजलंय? चला याला रन करून बघूया. जावा सी कंपाइलर मेन डॉट जावा मेन, आणि आपला हॉलो स्टार पॅटर्न प्रिंट झालाय. चला आता बघूयात नेक्स्ट हॉलो पॅटर्न, दॅट इज राईट ट्रायंगल पॅटर्न मध्ये आपल्याला हा हॉलो स्टार प्रिंट करायचा. सो आपल्याला ट्रायंगल पॅटर्न तर प्रिंट करता येते. आता बघायचं आपल्याला हॉलो कुठे कुठे द्यायचा आहे. सो चला इथे लिहूयात आपण आय जेच्या व्हॅल्यू. सो आय इक्वल्स टू 1 1, आय इक्वल्स टू 2 1 2 2. सो आपल्याला स्टार कुठे कुठे प्रिंट करायचा आहे? इथे. सेकंड आपल्याला स्टार प्रिंट करायचा आहे इथे. आणि लास्टली इथे सुद्धा आपल्याला स्टार प्रिंट करायचं. सो इथे व्हॅल्यूज चेक करा. हे कॉमन काय दिसतं तुम्हाला? जे. इफ जे इक्वल्स टू 1 असेल तर जे इक्वल्स टू 1 1 1
1 1 आहे तर प्रिंट करणार स्टार. इफ जे इक्वल्स टू 2 3 4 5 म्हणजेच आपला जे इथे तर हे कॉमन दिसत आहे 1 1 आणि 2 2 3 3 4 4 आणि 5 5. सो इफ आय इक्वल्स टू जे असेल तर तरी सुद्धा आपल्याला हे प्रिंट करायचं. म्हणजे हा सॉर्ट झालाय पार्ट, हा पार्ट आपल्याला सॉर्ट झाला. आपल्याला लास्ट वाली लाईन बघायची इथे. ते कॉमन काय दिसतंय? अरे अरे 5 दिसतंय. 5 कोणती व्हॅल्यू आहे? आपली आय ची व्हॅल्यू. सो और जे और आय इक्वल्स टू 5. सो आपल्याला काय प्रिंट करायचं आहे? स्टार प्रिंट कर. और एल्स स्पेसेस प्रिंट कर. समजत आहे? काय केलं आपण? आय इक्वल्स टू जे इक्वल्स टू 1 असेल तर प्रिंट कर स्टार्स किंवा आय इक्वल्स टू जे असेल. सो 2 2 3 3 हे काय झालं? आय इक्वल्स टू जे 4 4 तेच. आणि लास्टला काय दिसतंय आपल्याला? आय इक्वल्स टू 5 दिसतंय जो कॉमन दिसतंय. सो आय इक्वल्स टू 5. जर तसं असेल तर स्टार प्रिंट कर. चला याचा कोड बघूयात पटकन. सो इथे आपण कंडिशन काय वापरली होती? इफ जे इक्वल्स टू 1 असेल तर आपल्याला करायचं स्टार प्रिंट. और आय इक्वल्स टू जे असेल तर करायचं आपल्याला स्टार प्रिंट. आणि लास्ट होता आय इक्वल्स टू 5 म्हणजेच एन असेल तर. सो जर अशी कंडिशन असेल तर आपल्याला करायचं आहे प्रिंट स्टार आणि एल्स असेल तर आपल्याला प्रिंट करायचं आहे स्पेस. समजत आहे? चला याला रन करून बघूया. पुढे गेला आपला टर्मिनल. ओके, करूया जावा कंपायलर मेन डॉट जावा आणि आता करूयात जावा मेन. आणि आपला झालाय हॉलो राईट अँगल ट्रायंगल पॅटर्न प्रिंट. सिमिलरली सेकंड होता आपला, लास्ट वाला आपला पॅटर्न आहे हॉलो इन्व्हर्टेड राईट ट्रायंगल पॅटर्न. सो इथे काय कंडिशन बनणार सांगा तुम्हीच. आपण सर्वात आधी आय आणि जी च्या व्हॅल्यूज लिहूयात. सो इथे 5. तुम्हीच सांगा आता इथे आपण कुठे कुठे प्रिंट करणार. इथे आपल्याला प्रिंट करायचं आहे. सेकंड इथे आपल्याला प्रिंट करायचं आहे. आणि लास्टला इथे. अरे एक कंडिशन तर सिमिलरच दिसत आहे. कोणती? तर आय इक्वल्स टू जे असेल तर. सो आय इक्वल्स टू जे असेल तर प्रिंट करायचं आहे. और इथे कॉमन काय दिसत आहे? 5 5 5 5. ही व्हॅल्यू कोणती असते? आय ची आणि ही व्हॅल्यू असते जे ची. सो इफ आय इक्वल्स टू 5 असेल तर तरी सुद्धा आपल्याला स्टार प्रिंट करायचा आहे. आणि आता वाचला इथे कॉमन काय दिसतं रे बाबा? इथे कॉमन दिसतं आपल्याला 1 आणि ही व्हॅल्यू कसली आहे? जे ची. सो जे इक्वल्स टू 1 जर असेल, इफ जे इक्वल्स टू 1 असेल तर आपल्याला प्रिंट करायचा आहे सिसो डॉट स्टार. और एल्स आपण प्रिंट करणार आहोत स्पेस. चला याचा कोड बघूयात पटकन. हा जाणार आपला n पासून 1 पर्यंत ग्रेटर दॅन. आणि आपली कंडिशन काय काय होती एकदा चला बघूया. आय इक्वल्स टू जे कॉमन आहे. आय इक्वल्स टू 5 आणि जे इक्वल्स टू 1. आय इक्वल्स टू n म्हणजे बरोबर आहे आणि जे इक्वल्स टू 1. सेमच कंडिशन आहे. चला याला रन करून बघूयात. फक्त आपण फॉर लूप उलटा फिरवलाय. लेट्स चेक. जावा सी मेन जावा. अरे शेट काहीतरी. ओके गॉट इट जे प्लस प्लस ठेवलाय मी. काय झालं होतं इथे आपण आय प्लस प्लस ठेवलाय म्हणून तो इन्फायनाइट लूप मध्ये चालला गेलाय. सो इथे होता आय मायनस मायनस. च्या मिस्टेक नको करा तुम्ही. बट लेट्स चेक नाव. ओके इथे टाकू. सो जावा सी मेन डॉट जावा मेन. आणि आपला इन्व्हर्टेड राईट ट्रायंगल पॅटर्न सुद्धा प्रिंट झालाय विच इज
हॉलो. सो आज आपण बघितले हे 6 स्टार पॅटर्न्स विच आर बेसिक वन्स. बट जर तुम्हाला याच्यामधला लॉजिक समजत आहे, आय आणि जेच्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत ते समजत आहेत, देन यू आर गुड टू गो टू नेक्स्ट पॅटर्न्स. आणि ते आपण पॅटर्न्स बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये. ते थोडे अजून ट्रिकी असणार आहेत. सो हे होते आपले बेसिक स्टार पॅटर्न्स. आशा करतो तुम्हाला आजचा चॅप्टर समजला असेल, कारण आजपासून आपण स्टार्ट केली आहे कोडिंग आणि इथपासून आपली लॉजिक बिल्डिंग सुरू होणार आहे. जर तुम्हाला काही टिप्स द्यायचे असतील तर मी देणार. तुम्हाला हे सगळे पॅटर्न्स पेन पेपर यूज करून एक एक स्टार प्रिंट कसा होतंय ते बघा. आय आणि जे ची व्हॅल्यू प्रत्येक स्टारसाठी काय काय आहे ते सुद्धा नोट करा. कारण येणारे जे पॅटर्न्स आहेत ते ॲडव्हान्स आहेत आणि आपण आय आणि जेला जे सोबत खेळणार आहोत त्यामध्ये. सो आय आणि जे मध्ये काहीतरी लॉजिक लावायचं आहे. मी म्हणणार तुम्हाला जे मध्ये +2 करा किंवा जेला I+3 करा किंवा I × 2 करा. सो हे सगळं आपण करणार आहोत. सो तुम्हाला आपली आय आणि जे ची व्हॅल्यू काय आहे हे माहीत असणं गरजेचं. चला भेटूयात नेक्स्ट चॅप्टरमध्ये. अंटिल देन बाय बाय.